सतीश, पुरे झालं ना तुझं काम? चल ना आता जेवायला, भूक लागली रे. झालं झालं, तू आणि चित्रा सुरू करा, मी आलोच. चित्रा ती तरी कुठे आली अजून? चल ना तू. अगं बोलव तिला. आलो मी, 2 मिनिटात आलो. लवकर ये हा. चित्रा, ए चित्रा, चित्रा अगं अशी झोपून काय राहिलीस तू? उठ 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 जरा आणि जेवून घे. नको वहिनी, मला भूक नाहीये. खरं सांगू का, तुला भूक लागलीये म्हणून ना हे सगळं असं गळल्यासारखं वाटतंय. चल चल उठ 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 लवकर. अगं उठ. चित्रा काय ग, तुझं तर अंग गरम लागतंय. तुला ताप आलाय? अगं अशी काय? थांब मी थर्मामीटर घेऊन येते. काय ग, काय झालं? ताप आला हिला? अरे हो ना सतीश, तू जरा थर्मामीटर आणतोस, हिचा ताप चेक कर ना. तोपर्यंत मी खाली जाते आणि माईकडनं गोळी घेऊन येते. हा जा. आले, थांब. चित्र तू पडून राहा, मी थर्मामीटर घेऊन येतो. अरे हो, विजयाचा फोन आला का रे? नाही अजून, पण तासाभरात पोहोचेल ती. मी काकूंना फोन केला होता, त्या म्हणाल्या पद्मा आहे विजयाच्या आईजवळ. तू जायला होतोस रे बरोबर. नाना मी जाणारच होतो, पण विजया म्हणाली की पद्मा आहे. तर चुलत बहीणच डॉक्टर आहे म्हणल्यानंतर काळजी कमी होते ना. शिवाय ती मला म्हणाली की मी जाऊन परिस्थिती बघते, जरा वाटलं तर तुला बोलून घेईन. आणि काका काकू पण तिथे आहेत ना, त्यामुळे तसं सगळ्यांनी गर्दी करण्यात काही पॉईंट नाही ना. हो, तेही एका परीने बरोबरच आहे म्हणा. माई, ओ, माई, ओ, तापाची गोळी आहे का काय एखादी? नाहीये ग, पण कुणाला आलाय ताप? चित्रा. अरे देवा. ए माझ्या कपाटात बघ, नेहमीच्या किटमध्ये. अर्चू, नाही आत्ता गोळी दे तिला, पण अंगावर काढू नकोस म्हणा. डेंग्यूची साथ आहे खूप, डॉक्टरला दाखवून दे एकदा. हो ना, बघते. पण खरंच खूप साथ आहे ना. आपण एक काम करूया, तो कडुलिंबाचा पाला येतो ना, तो जाळून जरा धूर करूया वाडीभर, म्हणजे डास कमी होतील. का रे? हो. अमित दादा नाही. ते थांब, मी देतो. आता तू कशाला उठतोस जेवणावरून? तू सांग ना मला, मी घेते. तुला सापडलं पाहिजे ना. चला. हो, अमित दादा सारखे अगदी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दे ना, म्हणजे नकाशा बरोबर सांभाळ. दाखवतो तुला. अरे, नकाशे दाखवते. पण अर्जू आली तसं चैतन्य परत आलं नाही. हो, पण ते प्रदर्शनाचं वर्णन कळलं नाही, सागर संगीत. अहो पण त्याच्यासाठी भेटले कुठे ती नीट मला. मिळाली मिळाली. व्हेरी अच्छा. गुड. हे बघ, पण रिकाम्या पोटी देऊ नको, 4 घास खायला घाल. ओ! गुडीवेली ओझ्यानी शिंगरूबेला हेल्प अटेंड. चला सुरुवात करा. घ्या गोळी. चला, एक बरं झालं, वेळेवर गोळीही पोटात गेली आणि थोडंसं खाऊनही घेतलं. तर बघ कशी छान शांत झोप लागेल. उद्या ताप ना असा पळून जाईल. काय रे? काय नाही, इलाज बघायला आलो. अचानक कसं काय आला ताप? काहीच कळत नाहीये. ऍक्च्युली सतीश दादा, मी मेघनाच्या हातावर मेहंदी काढली आणि मग तिने मला नेल पेंट लावून दिलं. मग ते बघून मलाही माझ्या हातावर मेहंदी काढण्याचा मोह झाला. मग थोड्या वेळाने मीही मेहंदी काढली. अगं चित्रा, आता मेहंदी आणि ताप काय संबंध आहे? मी मेहंदी काढली ना की मला ताप येतो. खरं तर हे मला माहित होतं, पण मला राहावे नाच रे. कारण हौसेला जसं मोल नसतं तसं डोकंही नसतं. बघ चित्रा, अर्जुला सगळं कसं बरोबर माहितीये. हो, चला सतीशराव, आपलं जेवण बाकी आहे. चला आता. हा म्हणजे मला तेच म्हणायचं होतं. आदित्य, तू जेवणार ना? नाही, मी जेवून आलोय. हे बघ, उगाच विषय बदलू नकोस तू. अगं असं नाही, मी आपलं त्याला काही गरज नाहीये त्याला विचारायची. चला चला चला, बरं, बघूया चला, चला. कोणाला डोकं आहे आणि कोणाला नाही चला रे. येते. चित्रा आलो का? हे काय आता नवीन? आता उद्या कशी जाशील? जायचंय ना मनोजला भेटायला? म्हणजे काय, जीव गेला तरी जाईल. आणि या तापाचं काय रे, घेतलीये ना आता गोळी, उतरेल सकाळपर्यंत. हे आदित्य, पण तू येणार आहेस ना मला सोडायला?
मी तुझ्यासाठी एक टॅक्सी अरेंज केली आहे. आमचे हरमीत भाई आहेत नेहमीच आहे. तेच तुला घेऊन जातील आणि परत सुद्धा आणून सोडतील. बऱ्याच दिवसांनी भेटणार आहेस ना, निवांत भेटा. पण नंतर मला कधी भेटवणार आहेस ते पण ठरवा. काय? चालेल. थँक्यू. थँक्यू आदित्य. एवढी खुश नको होस. घरी काय सांगणार आहेस? सांगेन मैत्रिणीकडे जाते. बस एवढंच? आणि घरच्यांचा विश्वास बसेल असं वाटतंय तुला? नाही म्हणजे माझा तरी नसता बसला. ही मुंबईत तुझी कोण मैत्री? कुठली, काय, कशाला, एकटीच का जातेस भेटायला? हजार प्रश्न असतील. काय उत्तर देणार आहेस? चला. काय हो, आज झोपायचा विचार दिसत नाहीये. काय झालंय? उद्याच्या कल्पनेने गलबलतंय ना तुम्हाला? वर्ष झालं मोऱ्याला जाऊन. तो गेला तेव्हा सगळा धीर एकवटून गेलो होतो त्याच्या घरी. तेव्हा अचेतन स्वरूपात का होईना पण तो होता ग घरी. उद्या त्याच्या घरी जाईन तेव्हा मोऱ्याच नाही. नाही कसा? ओमकार मध्ये, ओमकारच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्की भेटतील मोरे भाऊजी. आपण नेहमी म्हणतो ना, माणूस मुलांमध्ये जगत असतो. आता आपल्याकडेच बघा ना, अमित आणि आदित्य किती समजूतदार आहेत तुमच्यासारखे. आपला अमित विचारात गडलेला असला ना की हुबेहूब तुमच्यासारखा दिसतो. अलीकडे तर तो बोलताना सुद्धा तुमचाच भास होतो मला. आणि आपल्या आदित्यच्या हातांची बोट ती तर अगदी तुमच्यासारखी आहेत. आणि अर्चू, तू एकेकाळी होतीस अगदी तशीच बडबडी आणि वाबरट आहे. आणि एकेकाळी मी सुद्धा तिच्यासारखी बारीक होते. आठवतंय का? आठवतंय म्हणजे काय? चांगलंच आठवतंय. पुरे पुरे. आता लगेच गाडी धावायला नकोय पुढे. तेव्हा टेन्शन घेऊ नका. तिथे गेल्यावर मोरे भाऊजी भेटतील अशी वेळी आज घेऊन जाताय तुम्ही. माहितीये मला, पण बुद्धीला हेही माहितीये की ते नाही भेटणार आहे. पण मोऱ्या भेटणार आहे मला. मोऱ्या भेटणार आहे मला. ओंकारला मी कडकडून भेटीन ना तेव्हा भेटणारच आहे तो मला. काय रे दादा, आज बऱ्याच दिवसांनी असा रात्रीचा एकटा बसलायस? काही नाही रे, असंच झोप येत नव्हती म्हणून बाहेरून बसलो. दादा, विजयाची आठवण येते का? हे? अरे नाही, म्हणजे म्हणतात ना की माणूस प्रेमात पडल्यावर त्याला झोप येत नाही वगैरे. अच्छा, तरीच गेलं वर्षभर जागा आहेस रे तू. बराच अभ्यास आहे ना तुझा या विषयावर. तुझ्याकडून आणि नानांकडून शिकलो. हो का? वा वा वा. कुल्फी 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 कुल्फी. अर्चू, ए कुल्फी 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 कुल्फी. क्या 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 क्या? आगे जाओ आगे जाओ आगे जाओ. अरे आगे जाओ काय? इतकी प्रेमाने आणली तुमच्यासाठी. काय मूर्ख आहात? शी. झोप येते, खूप झोप आली तुला. माई. काय रात्रीची आरडोरडा करते? आवडत हो ना, काय नाही तर काय. लाडकी बहीण ना आपली. अच्छा, मला ओरडताय? मग प्रेमाने आणली त्यांनी कुल्फी. आपल्यासाठी आणली ना, मग घेणार कोण? सॉरी सॉरी. प्रिय भाऊराया, हो. तुला काय वाटलं? काय?
तुम्ही दोघं मिळून माझी खेचताय तर मला कळणार नाही तुला कळतंय आ? तू मोठी झालीस म्हणजे आता तू ना तिच्या बुद्धीत वाढ झाली विजयाला येऊ दे हं. नाव सांगते बघ तू. पूर्ण सांगशील पुरा नाम हा अमित नाना देसाई हाय हाय शी, 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 अरे अरे. काय काय चाललंय मस्त आहे अर्जू. हम्म. अरे दादा हम्म. अरे मेघनाला पण देऊन येतो ही अशी अर्धी तिला पण आवडते ना. हं? बसा कुल्फी अर्धी झाल्यानंतर बायकोची आठवण आली का आपल्याला अर्धांगिनी आहे ती माझी. शी 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 बस 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 आधीच सगळ्यांना देऊन आले मी कळला अरे थँक्स यार अर्जू. हुशार आहे मी ए अर्जू अगं आम्ही वाट बघतोय पक्षी. हो आम्ही वाट बघतोय. अरे एक्झिबिशन एक्झिबिशन काय यार अर्जू तू आम्ही एवढी वाट बघतोय तू काही सांगतच नाहीस आम्हाला. मग सांग ना यार पटकन हे खरंच तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे काय आम्ही त्याचीच तर वाट बघतोय. असं कसं लाडकी बहीणच तू आमची हो की नाही हो अय्या मला आपलं उगीच वाटायचं तुम्हाला काहीच कौतुक नाहीये माझं छे हे मी सांगते हं. ऍक्च्युली काय झालं ना या चित्राच्या नादात ना सगळंच विसरून जायला होतंय माहितीये का मला एक काम कर उद्यापासून ना 2 बदाम खा सकाळी बदामाने ना बुद्धी तल्लख होते विसरायला होत नाही सांगू का आता मी पटकन. ऍक्च्युली काय झालं ना तो जो बचत गट आहे ना तो म्हणजे दरवर्षी असं एक्झिबिशन भरवतो आणि आमचा फूड स्टॉल पण तिकडेच होता आणि करेक्ट त्या फूड स्टॉलच्या शेजारी ना हँडीक्राफ्ट वस्तूंच्या अशा एक एक्झिबिशन लागलं होतं आणि मग त्या स्टॉल मध्ये ना असले सॉलिड सॉलिड वस्तू होत्या म्हणून काय सांगू तुला फारच मस्त मज्जा आली माहितीये आणि ते एक्झिबिशन बघितल्यावर ना मला कोणाची आठवण झाली माहितीये विजयाची मग मी त्यांना लगेच जाऊन सांगितलं विजयाबद्दल मग ते म्हणाले की ठीक आहे आम्हाला फोटो दाखवा नशिबाने माझ्याकडे फोटो सुद्धा होते माहितीये मग मोबाईल मधनं मी लगेच त्यांना ते सगळे फोटो दाखवले आणि त्यांनाही ते खूप आवडले आणि त्यानंतर ते मला म्हणाले की येस पुढच्या वर्षी विजयाचा स्टॉल पक्का आता बोला अरे उठा ना, उठा ना. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तू काय रात्रभर इथेच आहेस? तुला लाज नाही वाटत अर्जू काय चाललंय तुझं अरे हे काय काय एवढं कौतुकाने मी तुम्हाला सगळं सांगत होते तुम्ही काही ऐकलेलं नाहीये जा बाबा ए येडपट सगळं ऐकलंय आम्ही कळलं का गुड आणि ऐकून आम्हाला बरं वाटलंय कीप इट अप थँक्यू मी आता झोप. अरे अरे सगळा राग बिचाऱ्या मेहंदीवर निघाला. काय बोल नकोस तू अरे चा म्हणजे अजून गेलाच नाही का? बघू बघू नाही नको बघू नको त्या बघूनच सगळा घोटाळा केला. मग काय आपल्यासाठी काढून ठेवलेला वेळ कुणाला द्यायचा नाही. अजिबात नाही द्यायचा. बोल आणखी आज पूर्णपणे तुझ्या सेवेत आहे. बोल 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 आणखी काय आज्ञा आहे बोल. माझी काहीच आज्ञा नाहीये. आपण अमित दादांची आज्ञा लक्षात आहे ना? आज नानांना घेऊन जायचंय मोरे काकांकडे. हो म्हणजे काय लक्षात आहे. नानांशी एकदा बोलून घेतो मी पण मला नाही वाटत की मला फार वेळ लागेल. तुझं काय तुझं बोल. नाही तुझ्याकडे पण आहे ना ड्युटी. अमित दादाचे मित्र येणार आहेत. विजया पण नाहीये घरी. पण मी आत्ताच करून ठेवणार आहे सगळी तयारी कटलेट्सची. ते लोक मला वाटतं
4 साडेचार पर्यंत येतील. 6 साडेसहा पर्यंत होईल बहुतेक सगळं. मग मी फ्री. अरे वा, जमतंय की सगळं परफेक्ट. येस. चला, म्हणजे आपली ड्युटी संपल्यानंतर 7 नंतर आपण फुलपाखर. फुलपाखरं पण डेटवर जातात माहित नव्हतं मला. लव्ह यू. किती आहे रे? 1 मिनिट. अरे बापरे अर्चू, हा 104 ताप आहे. अरे देवा. तो ती तिला शाल गुंडाळ. चल चल आणि आपण दवाखान्यात जाऊन येऊ. हो थांब आणते शॉल आणते. बस अंगावर नको काढायला. चित्रा चक्कर येते का? सतीश बाजूला हो जरा. थांब हं. चित्रा ये बाळ ये हळू ये. सावकाश. हा हळू हळू. मेघना, हा? ए मेघना, अगं ते विजयाने टेबल क्लॉथ काढून ठेवलंय ना, ते घेऊन ये बघू. माई कशाला एवढं सगळं करतीस आता तू? अगं माझे मित्र येणार आहेत, कोणी पाहुणे येणार नाहीत घरी आपल्या. तुझे नेहमीचे मित्र आहेत रे, पण आमच्यासाठी पाहुणेच आहेत ते, हो की नाही ग? हो. बरं माई ऐका ना, काय? मी ते थोड्या वेळानं काढून देऊ प्लीज. अगं अहो नाही, मला मार्केटमध्ये जाऊन थोडं सामान आणायचंय. पण तू कशाला जातेस मार्केटमध्ये? आदित्यला सांग ना, तो बाईकवरून पटकन जाऊन घेऊन येईल. आणि तू मला मदतीला हवेस, कळलं ना? तू धावपळ करू नकोस. फराळच्या पिशव्या तयार करायच्या आहेत. माई कशाला? त्याच्या मित्रांसाठी द्यायला नको काहीतरी खाऊ घरी. गप्प बस. बर करा, तुला हवं ते कर. बरं. आदित्य. तू गप्प बस. अगं म्हणजे काय, त्यांना काही द्यायला बर नको दे आता? दे बाई दे. येस मॅम. बरं ऐक ना, बाजारात जाऊन सामान आणायचंय थोडं. मी यादी देते, प्लीज आणशील का? ठीक आहे, मी नाही आणणार. दे आणतो. यादी आण. दादा काय? विजयाशी झालं का बोलणं? अरे हो, आपल्याला वाटलं होतं तसंच. तो श्वासाचा त्रास आहे थोडासा. एक 5-6 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहे. बरं झालं, पण विजया लगेच गेली. नाही, मी पण चक्कर मारीन कदाचित. तुला सांगितलं फार टेन्शन घेऊ नकोस. आणि शेवटी कसं आहे की म्हटलं इथली काळजी करू नकोस, तू आपल्या आईजवळ राहा. आणि आपलं माणूस जवळ असलं की बरं वाटतं. हो. येस मॅम. काय चाललंय काय? येस मॅम. हा काय नाही हो दादा, असाच सकाळपासून चेष्टा मस्करी करतोय उगाच. बघा आता, काम करतोय तरी मस्करी म्हणते. चला चला. आई जा ना, गो, आई गो. चालेल. चल चल तू बस, आम्ही फराळची तयारी करतो बाबा. तुझे मित्र आहे ना, आणि काय काय हवे, कोकम सरबत वगैरे करू का? कर, तुला हवं ते कर. नाही, विजय नाही तर ओरडेल मला. हे काय, ताप उतरला नाही का अजून? नाही ना, म्हणून तर डॉक्टरांकडे घेऊन आणलं. काय म्हणाले डॉक्टर? नाही, स्पेसिफिक असं काही सांगितलं नाही. 3 दिवसांची औषधं दिलेत आता, पण त्यांनी जर का आराम नाही मिळाला तर मग मात्र ब्लड चेक करावं लागेल असं म्हणाले. मी बाहेर चाललोय, काय आणायचंय का? शहाळा आणशील काय? आलो. चल सावकाश. हो, या कबशा काढूया आज. ह्या अगं बरं काय तुला हव्यात ना? काय आली का? ये ये, बस बाय, बस बस बस. काय म्हणतात डॉक्टर काका? अगं काही नाही, डॉक्टर काका म्हणाले की व्हायरल फीवर आहे, औषधं दिली आहे. अरे देवा, तुला कसं वाटतंय का बाय आता? चेहरा अगदी उतरलाय नाही? माई मी काय म्हणत होते, नाही म्हणजे मी चित्राला थोड्या वेळासाठी इथेच ठेवून जाऊ का? म्हणजे इथेच तिला जरा आराम करू दे. तोपर्यंत ना मी वर जाते आणि बेडवरच्या चादरी वगैरे सगळ्या बदलते. हा हो, निजू दे की इथे. अगं पण मी काय म्हणते, हिला बरं वाटेपर्यंत ती आमच्याच खोलीत निजू दे की. अगं उगीच मयुरी जवळ नको, व्हायरल आहे ना, लगेच पकडतो ताप. हो ग, म्हणतेस तेही बरोबर आहे. बरं मग चालेल, तिला इथेच राहू दे. हा चित्रा, चालेल ना बाळा तुला? हम्म. बर, मी वरचं जरा आवरून येते. हो.
आम्ही तर तसे मित्र येणार आहेत ना, हो तुला सावकाश. मदत लागेल. अगं मेघना आहे की माझ्या मदतीला सावकाश. हो पण विजया नाहीये ना, आम्ही दोघी मिळून एक विजया होते. बर चल आले. हो सांभाळून. हम्म. मेघना हम्म. आपण सगळं सामान काढलंय ना बरोबर? हो बहुतेक. माई आले आले. तुला काही नकोय ना ग? हा आले मी. तू बस जरा तिच्याजवळ. हो. कशी आहे तब्येत? व्हायरल फीवर आहे. आणि बघ ना चेहरा किती उतरलेला दिसतोय, थकलेली दिसतेय. तरी मी जाणार आहे त्याला भेटायला. तुम्ही मला अडवू नका. मला त्याला भेटलंच पाहिजे. किती दुरून येणार आहे रे फक्त माझ्यासाठी. वेडेपणा करू नकोस चित्र. तब्येत बघितलीस का तुझी? फोन करून सांग त्याला की आज भेटणं शक्य नाही म्हणून. हे बघ तुझी तब्येत बरी झाली ना की आपण जाऊ त्याला भेटायला. हवं तर मी बोलतो त्याच्याशी. दे फोन लावून दे मला. काय डबा फोन आहे यार याचा. केव्हाही करा, नॉट रिचेबल. आदित्य अरे असं नको ना म्हणूस. मी त्याच्या फोनला डबा म्हटलंय, त्याला नाही. तेव्हा ते काही असो, या कंडिशन मध्ये तू कुठेही जाणार नाही हे नक्की. नाही आदित्य, हे बघ काही झालं ना तरी मला त्याला भेटायचंय. त्याला नाही भेटले तर मी मरून जाईन. तू येशील ना मला सोडायला? आदित्य येशील ना तू?